मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट. मुलांनो, आपण पाहिले की पदार्थ हे बारीक बारीक कणांनी बनलेले असतात. पदार्थांचे हे अतिसूक्ष्म कण म्हणजेच रेणू असतात. आणि ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. थोडक्यात एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य होय. आजपर्यंत एकूण 118 मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यापैकी 92 मूलद्रव्ये निसर्गात आढळतात आणि 26 मूलद्रव्ये ही मानवनिर्मित आहेत. या मूलद्रव्याचे विघटन म्हणजेच आणखी छोटे भाग करता येत नाहीत. असे जर विघटन केलेच तर त्यापासून वेगळा पदार्थ मिळत नाही. कोणत्याही मूलद्रव्याचे कण हे एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेले असतात. असा हा अणू जरी आपल्याला डोळ्यांनी दिसत नसला तरी असे कोट्यावधी अणू एकत्र आले की त्याचे आकारमान सहज दिसू शकते. प्रत्येक मूलद्रव्यातील अणूचे वस्तुमान व आकारमान निरनिराळे असते. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, लोह, पारा, तांबे ही काही महत्त्वाची नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत. हवेत हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, आर्गॉन, क्रिप्टॉन व झेनॉन ही मूलद्रव्ये असतात. यातील ऑक्सिजन हा निसर्गात वायुरूपात आढळतो. ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. म्हणून हवेमध्ये ऑक्सिजन नेहमी रेणू स्वरूपात आढळतो. अणू जसे डोळ्यांनी दिसत नाहीत तसेच रेणू देखील डोळ्यांनी दिसत नाहीत. आता तुम्हाला वाटेल की कार्बन डायऑक्साईड पण हवेतच वर असतो, मग त्याचे नाव का नाही घेतले? तर कार्बन डायऑक्साईड हे मूलद्रव्य नसून संयुग आहे. कारण कार्बनचा 1 आणि ऑक्सिजनचे 2 रेणू यांनी मिळून कार्बन डायऑक्साईडचा रेणू तयार होतो. या सर्व मूलद्रव्यांचे अणू हे वेगवेगळे असतात. त्यांच्यातील अणूंच्या संख्येवरून मूलद्रव्याची रचना ठरत असते. म्हणूनच अणूच्या या रचनेनुसार त्या मूलद्रव्यास त्याचे गुणधर्म प्राप्त होतात. मुलांनो, आता आपण प्रयोग करूया. त्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यावर झाकण ठेवून उकळी येईपर्यंत पाणी तापवून घ्या. आता झाकणाच्या आतील बाजूस पहा. आपल्याला भांड्यात पाणी उकळत असल्याने त्यातून वाफा निघताना दिसतात आणि ही वाफ झाकणाच्या आतल्या बाजूला जमा होऊन ती पुन्हा पाण्याच्या थेंबाच्या स्वरूपात दिसते. आता पहा, जर आपण फवारणीच्या पंपात पाणी भरून फवारा उडवला तर पाण्याचे फवारे उडतात. हे पंपातील पाण्याचे फवारे हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असल्याने ते आपल्याला दिसतसुद्धा नाहीत. म्हणजेच ज्याप्रमाणे वाफेतील पाण्याचे कण किंवा फवाऱ्यातील पाण्याचे कण हे अतिसूक्ष्म कणांनी बनलेले असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक पदार्थ हा अतिसूक्ष्म कणांनी बनलेला असतो.